महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CSTA लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये आपण काय करणार की एक नवीन अपडेट आलेला आहे. तो आता 17 तारीख म्हणजे आज ज्या दिवशी सेशन अपडेट होतं ॲक्च्युअली त्यांनी लेटर पहिलेच काढलं, पण त्यांचा याददाश्त कमी आहे आणि ते हलगर्जीपणा असल्यामुळे त्यांनी उशिरा वेबसाईटवरती अपलोड केलं. तरी असो, काही हरकत नाही. अपडेट काय आपण ते बघू. आणि त्या अपडेटमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की सर पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागेल का, तर आता या नवीन फॉर्म भरावा लागेल का, कशामुळे झालं, या अपडेटमुळे झालं. आणि मी याच्यासाठी अजूनपर्यंत अपडेट दिला नाही, कारण यांनी अजूनपर्यंत वेबसाईटवर नव्हता टाकला. ॲक्च्युली ते सर्क्युलेट घरोघरी पोहोचला, पण त्यांच्याच वेबसाईटवरती नव्हता. आज त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकलं. आणि आपली पद्धत काय, जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ऑफिशियली तोपर्यंत आपण वाचाळपणा करत नाही, कारण की मग ते चुकीचं सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून आपण वाट बघत होतो अपडेट होण्याची. आज अपडेट झाली, 17 तारखेला काढली त्यांनी 4-5 दिवसांपूर्वी, तर ते त्यांना वेळ नसेल मिळाली, काही हरकत नाही. तर याच्यावरती वळण्याच्या अगोदर सर्वप्रथम काय करायचं, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, पटकन तुम्हाला समजलं पाहिजे की काहीतरी नवीन आलं बा म्हणून. ठीक आहे, चला मेन विषय भाऊ. आपला मेन विषय आहे की ॲक्च्युली त्यांनी 13 तारखेचा अपडेट आहे, 13 तारखेचं पत्र आहे. 13 तारखेचं पत्र काढलं ना, ते विसरून गेले का पत्र काढलं ना वेबसाईटवरती टाकावं लागतं बा. लोक वेबसाईटवरती पाहतात का, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पाहत नाही, ते विसरून गेले. ते आज 17 तारखेला म्हणजे 13 नंतर 14, 15, 16, 17 4 दिवसांनी त्यांना आठवण आली की अरे हे अपडेट आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. सर्क्युलेट तर होत होत्या साऱ्या जणांच्या घरोघरी, किचनपर्यंत जाऊन पोहोचला, पण अजून ते वेबसाईटवर नव्हता पोहोचला. काही हरकत नाही, जे काय असेल आता ते सुधारणा करण्यात आली. याच्यापूर्वी सांगितलं की हे लोक असे आहे की 2 दिवस गेले की नवीन काहीतरी सुचते, पुन्हा 2 दिवस गेले काहीतरी नवीन सुचते. तर पहिले पण तसंच केलं होतं, आता पण तसंच केलं. म्हणजे पहिले ॲड निघल्यावर 2 दिवसांनी त्यांना जाग आली होती, नवीन काहीतरी केलं. आता पुन्हा एवढ्या दिवसानंतर पुन्हा त्यांना काहीतरी सुचलं आणि पुन्हा काहीतरी नवीन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आता असो, जे काही असो, आता नेमकं काय अपडेट आहे ते बघून घेऊ, कारण या अपडेटमुळेच बराचसा गोंधळ झाला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन ठेवू नका, एकदम सोपाचा विषय बघा. विषय काय याच्यामध्ये की प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्यामध्ये ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी ॲड करण्यात आली आणि सोबतच शैक्षणिक अर्थाची ITI वाल्यांसाठी त्याच्यामध्ये भर टाकण्यात आली, म्हणजे वाढवण्यात आली. बघा, मी एवढं सर्व वाचत नाही, तुम्हाला मराठी वाचता येते, मातृभाषा आहे आपली आणि तुम्ही महाराष्ट्रातले आहे. फक्त जेवढं गरजेचं आहे तेवढंच वाचतो, म्हणजे जेणेकरून दोघांचाही आपला वेळ वाचला पाहिजे. ठीक आहे, बघा काय म्हणताय की 14 व्यवसाय होते. 14 व्यवसायापैकी एका व्यवसायात कमीत कमी तुम्ही पास असले पाहिजे ITI, तेही रेग्युलर. आणि हे एक अट, आणि त्याच्यामध्ये एक तर NCVT पाहिजे किंवा MSCVT पाहिजे, म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं पाहिजे किंवा दिल्लीचं पाहिजे, दोघांपैकी. आता NCVT आता झालं, पहिले NCTVT असं होतं, तर ते कन्फ्यूज व्हायचं नाही. NCTVT ते एकाच घरातले आहे. ठीक आहे, तर रेग्युलरमध्ये पाहिजे. हे सर्व आपण ॲडव्हर्टाईजमध्येच बघितलं. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा जाहिरातीमध्ये काय केलं त्यांनी, पुढील व्यवसाय ॲड केले, म्हणजे आता त्यांना जागाला की या पोरांना पण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. कोण कोण विद्यार्थी आहे, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक आणि मशीन ग्राइंडर, असे 3 विद्यार्थी आहे. 3 विद्यार्थी म्हणजे 3 ट्रेड आहे. जे काय केलं, या 14 प्लस काय केले, 3 ट्रेड वाढवले. हे 3 ट्रेड वाढवल्यामुळे नवीन नोटिफिकेशन आला. पण सामोऱ्यांनी गोंधळजनक स्टेटमेंट लिहून दिलं, त्याच्यामुळे पुन्हा गोंधळ होऊन गेला. ठीक आहे, आता कोणते कोणते ट्रेड वाढले मी पहिले ते सांगून देतो. ऑलरेडी इथून तर कुठपर्यंत होते, इथपर्यंत होते. ठीक आहे, इथपर्यंत म्हणजे टोटल 14 होते. किती होते, 14 होते. ठीक आहे, हे COEच आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन. हे तुम्हाला माहिती आहे, वाचून पुन्हा वेळ नाही घालवत. हे COE होतं, याचा काही विषय नव्हता. हे जे 14 ट्रेड होते, तुमच्या याच्यावरती असं जर लिहिलं असणार, म्हणजे असं जर बिलकुल लिहिलं असणार तर तुम्ही फॉर्म भरू शकता. हे तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं. पुन्हा आता ही लिस्टच आहे, ते फॉर्ममधनंच काढली मी बाहेर, बरोबर आहे. आता याच्यात व्यतिरिक्त काय केलं त्यांनी, पुन्हा 3 नवीन आणून दिले. कोणते, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक आणि मशिनिस्ट. ठीक आहे, मशिनिस्ट हे 3 ट्रेड ॲड केले, म्हणजे यांना अलाउड केलं. काय केलं, अलाउड केलं फॉर्म भरायला. याच ट्रेडला असंच दिसलं पाहिजे, असंच ज्याच्या सर्टिफिकेटवर लिहिलं आहे त्यांनीच फॉर्म भरायचा. नाही तर मग इथं भलतंच लिहून आहे सर, इथं वेल्डर आहे सर, माझ्याकडे फॅब्रिकेशन आहे, जमेल का, तिथं लिहिलंच नाही फॅब्रिकेशन वेल्डरचं समोर, मग नाही जमणार. जशाच तसं दिसत असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. एकदम सोपाचा विषय होता, तरी पण कमेंट येत आहे काही हरकत नाही, आपण उत्तर देतो जसं वेळ मिळाला तसा. ठीक आहे,
समोर काय म्हटलं आहे, तसेच हा पहिला अपडेट होता, तसेच कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यामध्ये काय केलं, अभियांत्रिकी पदवी आणि पदविकावाल्यांना काय दिलं, स्थान दिलं. काय दिलं, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी जे विसरले होते टाकायचं, आत्ता टाकला त्यांनी, पहिले विसरले आत्ता टाकले त्यांनी, ठीक आहे. तर यांनी सांगितलं नाही, यांची याददाश्त खूप कमी असते त्याच्यामुळे, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं पुन्हा त्याच्यानंतर आता उमेदवारांनी वरील, हे दुसरा अपडेट झाला, ठीक आहे. फक्त कोणासाठी होता, प्रगत म्हणजे प्रकल्पग्रस्तवाले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जे ट्रेड दिले होते ना, म्हणजे इंजिनिअरिंग दिली होती, त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल पण इंजिनिअरिंगला ऍड केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता सर्वात कठीण विषय आहे काय, उमेदवारांनी वरील सुधारित शैक्षणिक आहारतेस अनुसरून, बघा सुधारित हे बरोबर शब्दाकडे लक्ष द्या, काय म्हणताय, उमेदवारांनी वरील सुधारित शैक्षणिक आहारतेस अनुसरून नवीन अर्ज सादर करणे आवश्यक आहे असं त्यांनी लिहून दिलं, ठीक आहे. मग आता इथं काय झाला विषय की सर इथं तर स्पष्ट लिहिलं आहे की उमेदवारांनी वरील सुधारित शैक्षणिक आहारतेस अनुसरून नवीन अर्ज करणे आवश्यक असेल. मग आता सर्वांनीच नवीन अर्ज करायचा का, तर तसं नाही, यांचं म्हणणं काय ते सांगतो, हे म्हणजे कोड्यामध्ये लिहितं, हे आताच परीक्षा घेतल्यासारखे करते आपल्यासोबत. बघा काय म्हणणं आहे त्यांनी, आता पहिले काय झालं की काही विद्यार्थी डिझेल मेकॅनिकचे विद्यार्थी होते, काय होते, डिझेल मेकॅनिकचे होते, मोटर मेकॅनिकचे होते. या विद्यार्थ्यांनी काय केलं, म्हणजे असं केलं आहे विद्यार्थ्यांनी, यांनी काय केलं, इथे जे मेकॅनिकवाले जे ट्रेड आहे ना याच्यामध्ये फॉर्म भरला, याच्यामध्ये काय केला, फॉर्म भरला, म्हणजे डिझेल मेकॅनिक मोटर मेकॅनिकवाल्यांनी याच्यातही फॉर्म भरून टाकला. पण ऍक्च्युली ते अलाउड नव्हतंच ना, कोणी इन्स्ट्रुमेंटमध्ये एखाद्या मेकॅनिकवाल्याने भरून टाकला, कारण मेकॅनिक शब्द दिसला ना, तर ठीक आहे. मग आता असं जर तुम्ही केलं असणार, पुन्हा इथं काय होतं, मशिनिस्ट होतं, मशिनिस्ट ग्राइंडर आहे आणि इथं काय दिलं आहे, मशिनिस्ट दिला आहे, ठीक आहे, मशिनिस्ट. आता काय केलं काही विद्यार्थी, कारण की मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं, एका दोघांचे मेसेज पण होते मला, मशिनिस्ट वेगळा आहे ना मशिनिस्ट ग्राइंडर वेगळा आहे, तर तेच मला समजवत होते की सर एकच आहे ना मशिनिस्ट आणि मशिनिस्ट ग्राइंडर. आता मी सांगत होतो भाऊ मला जसं आहे तसं असेल तर मी हो म्हणतो, नाही तर मी हो म्हणणार नाही, सरळ नाही जमत रे बाबा, माझं म्हणणं काम आहे. तर त्यांनी पण काय केलं होतं, मशीन ग्राइंडरवाल्यांनी मशिनिस्टमध्ये फॉर्म भरला, म्हणजे ज्यांनी अशी कलाकारी केली की हे ट्रेड आहे आणि इथं भलत्याच ठिकाणी भरलाय तुम्ही, मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पहिला भरलेला फॉर्मला विसरून जायचं, पहिले भरलेले पैसे पण पचले समजून जायचं, तुम्ही काय करायचं, नवीन अर्ज भरायचा. काय करायचा, नवीन अर्ज भरायचा. जर तुम्ही अशा चुका केल्या असणार तर म्हणजे हा मेसेज काही सर्वांना नाही दिलाय, हा मेसेज फक्त कोणाला, उमेदवारांनी वरील सुधारित शैक्षणिक आहारतेस अनुसरून, म्हणजे जे बदल झाला त्याला अनुसरून नवीन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे मग असं नाही, असं जमणार नाही की तो म्हणेल सर माझं, तो म्हणेल विद्यार्थी काय म्हणेल की सर म्हणेल माझं मशीन ग्राइंडर आहे, माझं काय मशीन ग्राइंडर आहे आणि मी फॉर्म भरताना काय केलं, माझं मशिनिस्ट ग्राइंडर आहे, मी फॉर्म भरताना सर मी मशिनिस्टमध्ये भरलं तर मला अलाउड करा, नाही तेव्हा तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल किंवा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाहेर काढलं आणि तुम्हाला इथं मशिनिस्ट लिहिलं आहे, तुम्हाला म्हणणार कागद पे दिखाव, कारण की कसं आहे सबूत पे चलती वाला काम आहे, बरोबर आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ते फॉर्म भरायचं आहे पुन्हा डबल, बाकीच्यांना डबल भरायचं नाही, इथं काही डबल भरायचं असं काही दिलेलं नाही आहे, ठीक आहे. मग आता यांनी मग समोरची महत्त्वाची हे की अंतिम मग त्यांना अर्ज भरता यावं याकरता अंतिम दिनांक 26/12/2024 ऐवजी 10/1/2025 पर्यंत वाढवली. हे काही म्हणजे नवीनचं नाही आपल्यासाठी, हा खेळ खंडोबा यांचा आपण पूर्वीपासून बघतो, तारीख वाढवली, पुन्हा एखादी तारीख वाढवणार काही विषय नाही, ठीक आहे. म्हणजे त्यांचीच इच्छा आहे ना, चेअरवर बसलाय त्यांची इच्छा, आपण काहीच नाही करू शकत, आपण फक्त पाहायचं आणि नाचायचं फक्त आपण, ठीक आहे. तर तारीख वाढवली, याच्यामध्ये काही नवीन नाही. तर हा असा अपडेट होता, कधीचा होता, 17 तारीख मी लिहिलेली आहे, 17 तारीख लिहिलेली आहे, पण तो 17 तारखेला न येता तो 13 तारखेला आला, आपल्यापर्यंत 17 तारखेला पोहोचला ऑफिशियली, ठीक आहे. म्हणून मी लिहिला आहे 17 तारखेचा अपडेट, ठीक आहे. इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीचं याच्यानंतर सेशनला काय करू आपण कंटिन्यू करतो, म्हणजे ब्रेक घेतो. धन्यवाद.